तर आपल्याला आता नवीन कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे. ते नवीन कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल माहिती आहे तुम्हाला? सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय माहिती? सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन सांगा बरं. सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन काय आहे? इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन काय असतं? दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, then corresponding sides are in proportion. Corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. Corresponding angles are congruent. ही काय आहे? आपली डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. If two triangles are similar, then corresponding sides are in proportion and corresponding angles are congruent. दोन ट्रायंगल आहे, त्या दोन ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग अँगल ठरवण्यासाठी तुम्ही एक आकृती काढून सुद्धा तुम्ही करू शकता. सपोज दॅट दिस इज द ABC triangle and this is the PQR triangle. ABC आणि PQR हे जर दोन ट्रायंगल घेतले तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन, मीन्स AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR. आणि अँगल A इज इक्वल टू अँगल B, अँगल B इज इक्वल टू अँगल Q, अँगल C इज इक्वल टू अँगल R. म्हणजे इथं काय असतं? ऍट अ टाइम, एका वेळी सिमिलर ट्रायंगल मध्ये काय होतं? एका वेळी टोटल 6 कंडिशन आहे तिथे. या 6 पैकी कुठल्या तरी 3 कंडिशन काय होतात इथं आपण घेऊ शकतो. म्हणजे तिन्ही साइड घेऊ शकतो. तिन्ही साइड म्हणजे कोणती टेस्ट असते? SSS टेस्ट असते. दोन साइड प्रपोर्शन मध्ये आणि त्या दोन साइडनी अँगल बिटवीन देम, अँगल बिटवीन दीज टू साइड्स असं जर असेल तर SAS टेस्ट असते. आणि कोणतेही दोन अँगल आपण जर कॉन्ग्रुएंट घेतले किंवा तिन्ही अँगल जर कॉन्ग्रुएंट घेतले तर AA टेस्ट किंवा AAA टेस्ट, म्हणजे अँगल 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 असं 3 टाइम्स. पण आपण त्याला काय म्हणतो? AA टेस्ट असं आपण म्हणत असतो. तर ही काय आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल मध्ये फर्स्ट स्टेप की तुम्हाला डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. डेफिनेशन जर तुम्हाला माहित असेल तर हे सोडवायला तुम्हाला सोपं जाणार आहे. राईट ऑन द डेफिनेशन and write down this example with given figures. याचा वापर करून तुम्हाला सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि आपल्याला सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी 2 प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि 2 प्रकारचं कन्स्ट्रक्शन कोणतं असेल तर त्याच्यामध्ये पहिलं कन्स्ट्रक्शन आहे 2 वेगवेगळ्या आकृत्या, म्हणजे ह्या जशा आकृत्या आपण घेतल्यात ना तशा 2 वेगवेगळ्या आकृत्या काढण्यासाठीचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि दुसरं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एकाच आकृतीमध्ये 2 आकृत्या तयार करता आल्या पाहिजेत. मग ते करायचं कसं? हाऊ टू कन्स्ट्रक्ट इट?
I have to show you how to construct the similar triangle construction. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिलेल्या एक्झाम्पल वरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जे कन्स्ट्रक्शन आहे आपल्याला जे काढायचं तयार करायचं कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन सेपरेट करायचंय की वेगवेगळे करायचे हे जर तुम्हाला ओळखू आलं तरच तुम्ही ते काय करू शकताय कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करू शकता. ते ओळखण्याची पद्धत पण मी सांगेन तुम्ही फक्त व्यवस्थित काय केलं पाहिजे लक्ष देऊन केलं पाहिजे. आता पहा सिमिलर ट्रायंगलचं जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा ते कन्स्ट्रक्शन करत असताना लक्षात ठेवायच्या बाबी अशा की आपल्याला तिथं करस्पॉन्डिंग साईड ओळखता आले पाहिजे, करस्पॉन्डिंग अँगल्स ओळखता आले पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुम्ही ते कन्स्ट्रक्शन करू शकणार आहे. आणि डेफिनेशन एक सगळ्यात महत्त्वाचं की बाबा सिमिलर ट्रायंगल जर असतील तर आपण करस्पॉन्डिंग साईड काय करतोय प्रपोर्शन मध्ये घेतोय आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण घेत असतो. तर त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल सोडवायचं आहे. राईट डाऊन द एक्झाम्पल. क्वेश्चन लिहा. ट्रायंगल ABC similar triangle LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter. AB is equal to 5.5 centimeter. BC is equal to 6 centimeter. BC is equal to 6 centimeter. CA is equal to 4.5 centimeter. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5 upon 4. हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं. तर हे कन्स्ट्रक्शन करताना फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या एक्झरसाइज मध्ये जर बघितलं त्या एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आहेत. या एक्झाम्पल मध्ये आणि त्या एक्झाम्पल मध्ये काय आता तुम्ही पहा असंच काय करायचं आहे एक प्रश्न बघायचा आहे दुसरा सेकंड क्वेश्चनच बघायचा आहे लगेच. सेकंड क्वेश्चन मध्ये आणि ह्या पहिल्या क्वेश्चन मध्ये कसा फरक ओळखायचा PQR आणि दुसरा जो आहे तो LTR. या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला जर ओळखता आलं तर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन जमतं लक्षात ठेवा. आता याच्यात जर पाहिलं तर हे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN आहे. वर्टायसेस तर नीट लक्षात घ्या. इथं ट्रायंगल P ट्रायंगल LTR आहे. म्हणजे इथं पहिल्या या एक्झाम्पल मध्ये काय दिसतं तुम्हाला ट्रायंगलच्या वर्टायसेस बद्दल सांगा तुम्ही काय दिसतं तुम्हाला काय दिसतं पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे ट्रायंगल दिलेले आहेत दोन त्यांच्या वर्टायसेस बद्दल काय सांगता येईल का तुम्हाला बोला. इथं वर्टायसेस जे आहेत ते तिन्ही पहिल्या ट्रायंगलचे आणि दुसऱ्या ट्रायंगलचे डिफरंट आहेत. आणि याच्यात कसं आहे रे याच्यात कसं आहे त्या PQR आणि LTR मध्ये R इज द कॉमन. मग लक्षात ठेवायचं कसं जेव्हा दोन्ही ट्रायंगलचे वर्टायसेस डिफरंट असतात तेव्हा आकृती ही आपल्याला सेपरेट काढायची थोडं लक्षात ठेवायचं. जेव्हा वर्टायसेस हे कसे असतात डिफरंट असतात दोन्ही ट्रायंगलचे तेव्हा काय ओळखायचं काय समजून घ्यायचं वर्टायसेस जेव्हा डिफरंट असतात तेव्हा ती आकृती आपल्याला सेपरेट काढायची आणि जेव्हा एखादा वर्टायसेस कॉमन येतो तेव्हा एकत्रित काढायची एकाच आकृतीमध्ये काढायची एवढं लक्षात ठेवायचं. मग आता या उदाहरणामध्ये आपल्याला मग आकृती सेपरेट काढावी लागेल काय एकत्र काढावी लागेल सांगा बरं. या दिलेल्या उदाहरणामध्ये
कशी काढावी लागेल सांगा बरं आकृती. डिफरंट काढायची की सेपरेट काढायची? तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सेपरेट काढायची, बरोबर आहे. आता कसं काढायचं? आता ऑलरेडी तुम्हाला एका ट्रायंगलची तर माप माहिती आहे, आता दुसऱ्या ट्रायंगलची माहित नाही. मग ते पहिल्यांदा दुसऱ्या ट्रायंगलची आपण माप काय करूयात, शोधून घेऊयात. म्हणजे पहिल्या ट्रायंगल वरून दुसऱ्या ट्रायंगलचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला सोपं जाईल. इथं पहा आपल्याला काय दिले, नेहमी लक्षात ठेवायचं. सेपरेट एक्झाम्पलचं कसं करायचं पहा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. आता हे दोन ट्रायंगल ऑलरेडी सिमिलर दिलेले आहेत. सिमिलर दिलेले आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा घ्यायच्या, प्रोपोर्शन मध्ये. कसे AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN. इथं रिझन घ्यायचं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. आता एका बाजूचा रेशो दिलेला आहे तुम्हाला. एका बाजूचा रेशो म्हणजे इथं सर्व बाजूचा रेशो इक्वल असतो. बिकॉज ऑफ बाय द डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हॉट वी से, इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन all sides of a triangle, corresponding sides of a triangles are in proportion असं म्हणतो आपण. प्रोपोर्शन मध्ये आहे म्हणजे BC अपॉन MN चा रेशो जर 5/4 असेल तर AB अपॉन LM आणि AC अपॉन LN चा सुद्धा रेशो कसा असला पाहिजे, 5/4च असला पाहिजे. मग ते तीनही रेशो कसे असणार आहेत, इक्वलच असणार आहेत. म्हणून आता दिलेल्या व्हॅल्यूज इथं पुट करूया. AB ची व्हॅल्यू दिली 5.5 अपॉन LM इज इक्वल टू, BC ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 6 अपॉन MN इज इक्वल टू, AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.5 अपॉन LN. आणि हे तिन्ही रेशो इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे काय आहे, 5/4 आहे. याची जी व्हॅल्यू आहे ही काय आहे, 5/4 आहे. आता इथं काय करायचं, हे तीन रेशो कुणाला इक्वल आहेत, 5/4 ला. नाव असं जर लिहिलं तर चालतंय का बघा. 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4 आणि 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. असं लिहिलं चालेल का रे? का चालतं तर तिन्ही रेशो इक्वल आहेत म्हणून आपण काय केलं, प्रत्येकाचा सेपरेट काय केलंय, रेशो काय केला, घेतला. आता नाव कॅल्क्युलेट दिस अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ LM, MN अँड LN. हाऊ टू फाइंड दिस व्हॅल्यू ऑफ LM, MN अँड LN? बाय युजिंग द गिवन रेशो. हाऊ टू कॅल्क्युलेट इट? टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय पहा, 5.5 into 4 is equal to 5 LM. मल्टिप्लाई चं 5 झालं तर डिवाइड ला म्हणजे LM is equal to 5.5 into 4 upon 5. What is the value of LM? LM is equal to काय ते LM ची व्हॅल्यू 4.4. करेक्ट, 4.4 सेंटीमीटर LM ची व्हॅल्यू आहे. सिमिलरली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ MN. MN ची व्हॅल्यू बघा 4.4 येते का, वेगळी ती व्हॅल्यू इथं. क्रॉस मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा. 6 into 4 is equal to 5 MN. 6 4 जा 24. मल्टिप्लाय चं 5 डिवाइड ला MN म्हणजेच MN is equal to किती आहे, 4.8 सेंटीमीटर. सिमिलरली याचं काय येतं पहा,
एलियनचं 4.5 into 4 is equal to 5 एलियन, म्हणजेच 4.5 into 4 upon 5 is equal to एलियन. Therefore, एलियन is equal to, कॅल्क्युलेट करा, 3.6 येते पहा, बरोबर आहे, 3.6 सेंटीमीटर. आता पहा, प्रश्नात दिलेला एक ट्रायंगल झाला आणि आपण आता फाइंड आउट केलेल्या व्हॅल्यूचा एक ट्रायंगल झाला, म्हणून काय करायचं, एक रफ फिगर ड्रॉ करायची या दोन्ही ट्रायंगलची. आता तुम्हाला साइड घ्यायला लागतात ना, मग आपण एक रफ फिगर तयार करूया. समजा ही ए बी सी आहे, तिन्ही साइड आहेत म्हणून कशी काढली चालते, बेस लाईन, आणि ही काय असेल रफ फिगर मध्ये पी काय एल एम एन आहे. मग त्याचं लेंथ किती आहे, तर ए बी किती आहे 5.5 आहे, बी सी किती आहे 6 आहे, ए सी किती आहे 4.5 सेंटीमीटर. तसं एल एम एन एलिमेंटच्या साईड लिहायचे आहेत, तर किती लेंथ आहे बघा, एलिमेंट मध्ये एलियम आहे 4.4 सेंटीमीटर, एम मध्ये किती आहे 4.8 सेंटीमीटर, आणि एलियन मध्ये किती आहे 3.6 सेंटीमीटर. ही झाली रफ फिगर. कसली फिगर झाली, रफ फिगर झाली. आता पहा, या रफ फिगरच्या आधारे आपल्याला काय करायचंय, दिलेल्या मेजरमेंटच्या सहाय्याने काय करायचे, फिगर तयार करायची आहे. ड्रॉ करता येईल आपल्याला फिगर, कन्स्ट्रक्शन करता येईल. कन्स्ट्रक्शन करताना व्यवस्थित काय करायचं, दिलेल्या मेजरमेंट वरून ट्रायंगल तयार करायचे आहे. ट्रायंगल तयार करताना बेसला जी साइड घेतली तीच घ्यायची. दोन्ही ट्रायंगल एका खाली एक यावे किंवा एका समोर एक यावे. आता कसं एका समोर एक येणं शक्य नाही, एका खाली एक आले तरी चालतात. 6 सेंटीमीटर घ्यायचं. पहिला ट्रायंगल काढूयात आपण. 6 सेंटीमीटर, बी सी बेस आहे 6 सेंटीमीटर. त्यानंतर कंपास मध्ये आता समजा एक बी सी आहे 6 सेंटीमीटर. मग बी पासून ए मिळवूयात ना आपण, किंवा सी पासून ए मिळवा. बी पासून ए जर मिळवायचं असेल तर कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 5.5 घ्यायचं. कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 5.5 घ्यायचं. आणि ते कुठे ठेवायचं, कोणत्या पॉइंटवर कंपासचं टोक ठेवावं लागेल रे, आपण बी पासून असं घेतलं अंतर घे, तर बी पासून आता इथं बी वर ठेवायचं आणि काय करायचं, अशा पद्धतीने आर्क काढून घ्यायचा. आता इथं माझ्या आकृतीमध्ये गेलं पण तुमचं खाली यावं, जागा सोडायची आहे. त्यानंतर सी पासून ए पर्यंतचं अंतर घ्यायचं कंपास मध्ये 4.5 4.5 घ्या सी पासून. आणि इथं काय करायचं, हे अंतर घेतल्यानंतर हा जो पहिला आर्क काढला त्याला इंटरसेक्ट होईल असं दुसरा आर्क काढायचा आणि इथं नाव काय द्यायचं, ए नाव द्यायचं. आणि ए पॉइंट बी पासून आणि सी पॉइंट पासून काय करायचंय, पट्टीच्या सहाय्यानं जोडून घ्यायचं आहे. आणि जोडून घेतल्यानंतर काय करायचंय, जी काय आपण लेंथ घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे काय करायचंय, लेंथ काय करायची आहे, मांडायची आहे. तर 5.5 सेंटीमीटर असेल आणि दुसरी लेंथ असेल 4.5 सेंटीमीटर. आलं लक्षात? हा झाला एबीसी ट्रायंगल. सिमिलरली याच पद्धतीने एलिमेंट हा ट्रायंगल काढायचा आपल्याला. एलिमेंट ट्रायंगल काढण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा बेस एम काढून घ्यावा लागेल. पट्टीच्या सहाय्याने एम हा बेस काढून घ्या 4.8 सेंटीमीटर. एम हा बेस 4.8 सेंटीमीटरचा काढून घ्यायचा. आणि इथं नाव द्यायचं एम आणि इथं 4.8 सेंटीमीटर.
4.8 घेतल्यानंतर आपल्याला m वरून l पॉइंट आणि n वरून l पॉइंट मिळवायचा आहे. म्हणजे कंपास मध्ये आपल्याला m वरून l पॉइंट मिळवण्यासाठी किती घ्यावं लागेल? 4.4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यावं लागेल. किती डिस्टन्स घ्यावं लागेल? 4.4. आणि ते कुठे ठेवायचं? कोणत्या पॉइंटवर ठेवायचं? आपल्याला m वरून डिस्टन्स घ्यायचं म्हणून काय करायचं? m वर ठेवायचं. आणि काय करायचंय? जसा आर्क आपण इकडे काढलेला होता तशाच पद्धतीने इकडे आर्क काय करायचा? काढून घ्यायचा m वरून. सिमिलरली n वरून तसाच आर्क आपल्याला काढायचा आहे म्हणून काय करायचं? कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर काय करायचं? घ्यायचं. कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. आणि ते कुठे ठेवायचं? n वरून अंतर आहे म्हणून कशावर ठेवणार? n वर ठेवायचं. आणि इंटरसेक्ट होईल असा काय करायचा? आर्क काढून घ्यायचा. आणि जिथं दोन्ही आर्क इंटरसेक्ट होतात त्याला नाव काय द्यायचं? l नाव द्यायचं. आणि l पासून m आणि l पासून n पट्टीच्या साहाय्याने काय करायचे आहेत? जोडून घ्यायचे आहेत. आणि जोडल्यानंतर साइडला त्याचे लेंथ काय करायचे आहे? नोटिफाय करायचे आहे, दाखवायचे आहे. बघा इथं 4.4 सेंटीमीटर आणि हे 3.6 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन जेव्हा दोन ट्रायंगल सेपरेट काढायचे असतात ते या पद्धतीनं काय करायचे असतात? काढायचे असतात. आले लक्षात? कशा पद्धतीनं करायचं आहे ते? बघा इथं काय केलेलं होतं? इथं तिन्ही साइड दिलेल्या होत्या आणि तिन्ही साइड दिल्यानंतर तिन्हीच्या तिन्ही साइडचा विचार करायचा. आता समजा दोन साइड आणि एक अँगल दिला तर दोन साइड प्रोपोर्शन मध्ये जसं तिन्ही पण घेतलेले आहेत तसं दोन साइड प्रोपोर्शन मध्ये घेऊन हे कॅल्क्युलेशन करायचं. आणि एक अँगल दिला असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून जो काय अँगल दिलाय त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तेवढाच घ्यायचा आणि कन्स्ट्रक्शन करायचं सेपरेट आकृतीचं. आणि होमवर्कसाठी तुम्ही काय करायचं आहे? एक्झरसाइज मधला तिसरा प्रश्न काय करायचा आहे? सोडवायचा. तिने काय करायचं आहे? सोडवायचा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये ही कन्स्ट्रक्शन करताना तिथं व्हर्टायसेस चेक करायचे आणि व्हर्टायसेस जसे दिलेले आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही बघायचं किंवा सेपरेट आहे का एकत्र काढायची आहे आकृती. चालेल?